जन्म मृत्यू नोंदणीबाबत कोल्हापुरातील नागरिकांची एकही तक्रार नसेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये घालण्याचा अधिकार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोणी दिला, असा सवाल काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे आणि नगरसेवक अमर समर्थ यांनी आजच्या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला। अग्निशमन दलानं पडलेल्या झाडाच्या ठेवलेल्या लाकडाची विक्री ठेकेदारानं परस्पर केली आहे, त्यामुळे या ठेकेदारासह उद्यान अधीक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी आदिल फरास यांनी केली। या सभेत विविध विषयांवर वादळी चर्चा झाली। कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज महापालिकेत सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। जन्म मृत्यू दाखल्यासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। या संबंधी कोल्हापूर शहरातील नागरिकांची एकही तक्रार नसेल तर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांना जेलमध्ये घालणार असं वक्तव्य का केलं, असा सवाल काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे आणि नगरसेवक अमर समर्थ यांनी यावेळी विचारला। प्रशासकीय बैठक त्यांनी का लावली, तसंच ही बैठक घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, असं त्यांनी विचारलं। या बैठकीबाबत पोलिसांचं पत्र असल्याचं सभापती विशाल शिराळे यांनी सांगितलं। पावसामुळे शहरातील प्रॉव्हिडंट फंडच्या ऑफिसजवळ एक झाड पडलं होतं। महापालिकेच्या अग्निशमन दलानं हे झाड तोडून त्याची लाकडं बाजूला ठेवली होती। ही लाकडं स्मशानभूमीकडे नेणं गरजेचं होतं, मात्र संबंधित एका ठेकेदारानं इथल्या लाकडांची विक्री केल्याचं उघड झालंय। याबाबत उद्यान अधीक्षकांनी चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल केलाय, त्यामुळे या ठेकेदारासह उद्यान निरीक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी आदिल फरास यांनी केली। या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करावा, तसंच संबंधित उद्यान अधीक्षकांवर खुलासा घेऊन कारवाई केली जाईल अशी ग्वाही सभापतींनी दिली। संबंधित ठेकेदारावरही गुन्हा दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं। शहरातील 70 ते 80 फूट उंचीच्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी लॉंग बूमची आवश्यकता असल्याचं प्रतापसिंह जाधव सरकार यांनी यावेळी सांगितलं। याबाबत नियोजन केलं जाईल असं सभापतींनी स्पष्ट केलं। महापालिकेनं नेमलेले ठेकेदार काम करत नसून त्यांच्याकडे यंत्रसामुग्री नसल्याचं प्रतिज्ञा उत्तुरे यांनी यावेळी सांगितलं। धोकादायक झाडं तसंच फांद्या तोडण्यासाठी ठेकेदारांकडे माणसं नसल्याचं अभिजित मोकाशी यांनी सांगितलं। उद्यान अधीक्षक तसंच ठेकेदारांकडून झाडांच्या फांद्या तोडल्या जात नसून त्यांचं काम समाधानकारक नसल्याचं अर्चना पागर यांनी सांगितलं। याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना सभापतींनी दिल्या। आरोग्य विभागाने दिलेले कर्मचारी हजर झाले नसल्याचं नेहा तेंडुलकर यांनी सांगितलं। जे कर्मचारी हजर झाले नाहीत त्यांचा पगार थांबवला जाईल असं सभापतींनी स्पष्ट केलं। चंबुखडी इथल्या टाकीजवळील परिसराची दुरवस्था झाल्याचं अनुराधा खेडकर यांनी सांगितलं। याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल असं सभापतींनी सांगितलं। शहरातील चेंबरची दुरवस्था झाल्याचं अभिजित मोकाशी आणि अर्चना पागर यांनी सांगितलं। याबाबत वार्ड तसंच आरोग्य विभाग संयुक्तपणे कार्यवाही करतील असं सभापतींनी नमूद केलं। यावेळी विविध विषयांवर जोरदार वादळी चर्चा झाली।